कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे। शहरामध्ये गुंडांनी एका महिलेवर हल्ला केला होता। ही महिला 22 तासाहून अधिक वेळेपासून एकाच कपड्यांवर घाबरलेल्या अवस्थेत आढळली। या महिलेला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। आता मनसे नेते अविनाश जाधव आणि उल्हास भोईर यांनी या महिलेची भेट घेतली आणि तिचा जो काही उपचाराचा खर्च होणार आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आहे असे त्यांनी सांगितले। त्याचबरोबर अविनाश जाधव यांनी गुंडगिरी करणाऱ्या भामट्यांना पोलीस कधी पकडणार आणि त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे। 22 तास होऊनही आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही, हे दुर्भाग्य आहे असे त्यांनी सांगितले। मला ही बातमी मी टीव्हीवर पाहिली आणि ही जी काही वाऱ्यासारखी बातमी आता अख्ख्या महाराष्ट्रात पसरते। मला अनेक लोकांचे फोन यायला चालू झाले आणि मी ताबडतोब आमच्या उल्हास भोईर यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही सगळे तिथे पोचा, मी पण येतोय। आता इथे आल्याच्या नंतर त्या मुलीची जी काही शारीरिक परिस्थिती आहे त्याच्यावरनं ह्या माणसाला शोधून मारलं पाहिजे, कारण त्या बिचारीच्या ऑलरेडी जीवात काय नाहीये आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलेला आहे तो माणुसकीला कालिमा फासण्यासारखी ती गोष्ट आहे। आणि म्हणूनच आता मी तिला पाहिलंय। खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे, कारण कालपासून ती त्याच परिस्थितीत आहे, त्याच कपड्यांमध्ये आहे। तिचं एवढं छातीत पाठीत एवढं दुखतंय की कालपासून तिने कपडे देखील बदलले नाहीत त्या मुलीने। सो त्या मुलीला आता आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट करतोय आणि तिची पुढची जी काही मेडिकल हॉस्पिटलची जबाबदारी असेल ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ती जबाबदारी उचलणार आहोत। पण मी परत सांगतो, विषय मराठी अमराठी म्हणून आम्ही ते आलेलोच नाहीये। एखाद्या मुलीला असा मारू कसा शकतो, अशा पद्धतीने मारतात। आणि त्यांनी काय सांगितलं तिला, त्या मुलीने त्याला काय सांगितलं, आतमध्ये कोणीतरी आहे थांबा, याच्यावरनं असं मारतात। एक तर त्या मुलीकडे पाहिल्याच्या नंतर तिला मारावं का किंवा तिच्यावर हात उचलावं का हा प्रश्न आहे। आता अशा अनेक गोष्टी घडतात। आम्ही महिलांवर हात उचलतो का? मी परत सांगतो, मनसेने उडी घेतली त्या मुलीसाठी। एखाद्या मुलीला अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील, आम्ही शांत बसणार नाही। आणि मराठी हा विषय, जर एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का गप्प बसायचं? आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते यूपी बिहारला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी, मग आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का? आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का? त्यांना जर वाटतं 1000-1200 किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं, ही तर पोरगी आमची आहे, आमच्या शहरात राहते, तिच्या शरीरात काय नाहीये, तिला आई वडील नाहीयेत, 3 लहान बहिणी एकत्र मिळून काम करतात आणि स्वतःचं घर चालवतात। सो अशांसाठी आम्ही उभं राहायचं नाही का? जर यूपी बिहार मधनं त्यांची लोक जर त्यांच्या लोकांसाठी उभी राहणार असाल तर ही आमची मुलगी आहे, हिच्यासाठी आम्ही उभे राहणारच। त्याने ज्या पद्धतीने तिला मारलंय ना, तसं मारणं एखादं गुंडच करू शकतो। मी ज्यावेळेला मारताना पाहिलं त्यावेळेला माझ्या सहकार्यानं मी म्हटलं की हा साधा सुद्धा नाहीये, कारण ज्या पद्धतीने तो तिला बुक्के मारत होता आणि खेचत होता, लाता मारत होता, हे नॉर्मल कोण नाही मारू शकत। एखादा या सगळ्या क्षेत्रात असलेलाच माणूस अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारू शकतो, तर हा हार्डकोर क्रिमिनल असावा, याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असावा 100%। आणि जर अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारल्याच्या नंतर 22 तास जर तो पोलिसांच्या हाताला लागत नसेल तर मला वाटतं दुर्भाग्य आहे आमचं। आम्हाला पकडता ना, आम्हाला रात्री 3:30 वाजता घरनं उचलता ना, ज्यावेळेला आम्हाला उचलता त्यावेळेला आम्ही मराठी भाषेसाठी तिथल्या स्थानिक लोकांसाठी आंदोलन करत असतो। जर आम्हाला जर उचलत असाल तर हे लोकांना, या अशा क्रिमिनल लोकांना उचलायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे? 22 तास उलगडून गेल्याच्या नंतर पण जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे। आता त्या मुलीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे, कारण कालपासून म्हणजे आता जवळजवळ 24 तास होऊन गेलेत ती मुलगी त्याच त्रासात आहे, तशाच प्रकारच्या दुखण्यात आहे। तिच्या छातीवर, तिच्या पायावर डाग आलेले आहेत आणि मला वाटतं तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं गरजेचं आहे। मी तिच्याशी आता बोललो, ती बोलली की दादा मला ऍडमिट व्हावं लागेल, कारण मला आता तिला जो काही पेन आहे तो तिला सहन होत नाही। मी परत सांगतो, तिच्या बिचारीची काही चुकी नाही, तिने फक्त एवढंच सांगितलं की आतमध्ये डॉक्टरांकडे कोणीतरी बसलंय, तुम्ही 5 मिनिटं थांबा। ब्युरो रिपोर्ट कल्याण, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।